निवडणुका सुरू झालेल्या आहेत. त्यानंतर प्रचार झाला, प्रचारानंतर निकाल देखील लागलेले आहेत. ठाण्यातनं संजय केळकर पुन्हा विजय झालेले आहेत. केळकर साहेब, काय सांगाल, कसा उत्साह आहे? गेले 10 ते 12 दिवस तुम्ही प्रचारात होता, आता फॅमिलीवर एन्जॉय करतो. हा, निश्चितपणे 10-12 दिवस तर खूप दिवस आम्ही या कामामध्ये होतो आणि आम्हीच नाही तर आमचा मोठा परिवार म्हणजे भाजप आणि महायुतीचा आणि आमचा परिवार देखील कुटुंबातला सगळे कामामध्ये होते आणि आता चांगला हातामध्ये निकाल मागलेला असल्यामुळे रिलॅक्स आहे. त्याच्यामुळे फॅमिली बरोबर कसा एन्जॉय करणार या पुढचे दिवस? कारण त्यामध्ये निवडणुका झाल्यात, ते देखील जमले असतील, तुम्ही देखील जमले असतात, प्रचारामध्ये सगळे मग्न होते, आता एन्जॉयमेंट करताय, कशा प्रकारे एन्जॉयमेंट करणार? नाही, आता हे आमची इकडे नाच बसलेली आहे, तिच्याबरोबर एक अर्धा तास त्याला तरी तुला आपला दिवसभराचा थकवा जो आहे तो जातो त्या पद्धतीने फॅमिलीबरोबर गप्पा टप्पा चांगलं चांगलं. मग शुभेच्छा पण दिल्या तुम्ही? तिने मला मीटिंग असं काढलं आणि त्याच्यामध्ये काँग्रेस असं लिहिलं. कुठे गेलं? हा, काय लिहिलं ग तू? हा, काय लिहिलं ते बोल. काय सांगाल, काय पुढची रणनीती असेल? काही पक्षश्रेष्ठींकडनं तुम्हाला बैठकीसाठी बोलवण्यात आलंय का? तुम्ही काय सांगा? नाही, मला वाटतं आता निरोप होतील, कारण काल रात्रीपर्यंत चालू होतं ना, निकाल दिवस होते, पक्षश्रेष्ठी भेटीला वगैरे. आज आणि उद्यामध्ये सगळं जे आहे ते मीटिंग, आमदारांची बैठक. आमदारांच्या प्रतिनिधी कसं एन्जॉय? आमदारांची पत्नी म्हणून आम्हाला सर्वांनाच, कुटुंबियांना आणि मोठ्या परिवाराला, म्हणजे हे कार्यकर्ते सगळ्यांनी ज्यांनी काम केलंय प्रचंड, त्यांना सगळ्यांनाच या घवघवीत यशाबद्दल खूप आनंद झालेला आहे. सर्वांच्या सहकार्याने साहेबांना भरपूर यश मिळालेलं आहे. परमेश्वराची कृपा आहे आणि असंच करत राहू. तुम्ही देखील काही मतदानाला होतात, यापूर्वी देखील काम केलंय आणि कशा प्रकारचं काम गेल्या महिन्याभरापासून तुमच्याकडे सुरू होतं? किती त्रास जाणवला काय? नाही, आमचं असं आहे की आमच्या परिवारातले सगळेच त्याच्यात होते, म्हणजे माझी आत्या, काका आणि आम्ही सगळे आणि आम्ही आणि बाकी सगळे कार्यकर्ते, महायुतीचे कार्यकर्ते, ते तर पूर्ण त्यांनी तर पूर्ण काम केलेलंच आहे आणि साहेबांचं कामच होतं 10 वर्ष. त्यामुळे आणि ठाणेकर जनता पूर्ण आहे, त्यांनी एकदम बरोबर परफेक्ट मोठी करून विजयी केलेला आहे आणि याचा आनंद. तुम्हाला कसं एन्जॉयमेंट होतं? कारण की तुम्ही महिलेचा खूप सहभाग असतो अशा गोष्टीमध्ये, एक महिलाच काय नाही. नक्कीच नक्कीच. आता हॅट्रिक झालेली आहे आणि ठाणेकरांनी परत एकदा दाखवून दिलं आहे की सगळे इथे सुद्धा आहेत. बाबा म्हणतात तसं हमारी काम ही हमारी पहचान है. तर खूप आनंद होतो. म्हणजे काम बोलतात. सर, ही तुमची छोटी नात आहे, काय नेमकं बोलते? काय बोलतेस तू? बोला बोला. बोल ना. आबा जिंकले तर कसा तू एन्जॉय केलं? कशा प्रकारचं गिफ्ट आबांना दिलं? काय सांगते? ग्रीटिंग कार्ड मध्ये काय लिहिलंय? संजय केळकर यांचा विजय झाल्यानंतर ठाणे शहरासह जिल्ह्यामध्ये देखील पुन्हा एकदा भाजपने आपली एका सत्ताही कायम ठेवलेली असते, तर दुसरीकडे महायुतीच्या माध्यमातून संजय केळकर पुन्हा विजय झालेले आहेत. ठाण्यातला एक चेहरा विधिमंडळामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करतोय. यंदा त्यांनी हॅट्रिक देखील केली आहे. नक्कीच कार्यकर्त्यांचा, त्यांच्या कुटुंबियांना देखील अशी अपेक्षा आहे की संजय केळकरना यंदा मंत्रिपद मिळावं, अशा प्रकारच्या अपेक्षा कार्यकर्त्यांचं, त्यांचे जे काही नातेवाईक आणि कुटुंबीय करत आहेत. विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.